फॅमिली, कसे आहात? बरे आहात ना? चला तर मी आज तुम्हाला चिकनचे पॅटीस बनवून दाखवत आहेत, म्हणजे खिमाना भजा बनाय दाखवत. चला त्याला लागणारे साहित्य दाखवते. पाव किलो खिमा स्वच्छ धुवून घेतलाय. कोथिंबीर ही मी चिरून घेणार आहे. एक कांदा चिरून घेतलाय. 2 टेबलस्पून डाळ्या, अद्रक, 10-12 लसणाच्या पाकळ्या, हिरव्या मिरच्या 10-12, अर्धा टेबलस्पून मिरी पावडर, 1 टेबलस्पून गरम मसाला पावडर, अर्धा टेबलस्पून धणे पावडर, अर्धा टेबलस्पून जिरे पावडर, अर्धा टेबलस्पून हळद. चला आपण सुरुवात करूया. चला तर मग आपण हिरव्या मिरच्या, अद्रक आणि लसूण हे आपण बारीक वाटून घेऊया मिक्सरला, आणि डाळ्या पण आपण पावडर करून घेऊया. अद्रक, लसूण आणि मिरची हे मी जरा जाडसर वाटून घेतले आणि डाळ्या पण वाटून घेतले. चला आपण सगळं साहित्य एकत्र करूया. हे बघा, हा खिमा आहे. खिम्यामध्ये कांदा टाकून घेतलाय. हे सगळं साहित्य आपण एकत्र करून घेऊया. एकत्र करून एकजीव करून घेऊया. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया. आपण चिरलेली कोथिंबीर ती पण टाकून घेऊया. एकदम गोळा करून ठेवूया आणि याच्यावर झाकण ठेवायचं. 5 मिनिटं ठेवून देऊया. चला आता 5 मिनिटं झाले. आपण 5 मिनिटानंतर हे याचे गोळे करून घेऊया. व्यवस्थित गोळे करून घ्यायचे. गोळे करून असं चपटा आकार त्यांना द्यायचं पॅटीस. असे सर्व तयार करून घ्यायचे. पॅटीस तयार झाले आहेत. आता आपण गरम तवा आहे ना, गरम करायला ठेवूया. चला तवा आपला गरम झाले. आता आपण तेल ओतून घेऊया. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. प्रमाणात गरम झाले. आता आपण हे पॅटीस सोडून घेऊया. हे बघा, एक साईड कशी लाल ब्राऊन कलर झाली तसं होऊ द्यायचं. आपण हे सगळे पॅटीस आता ही पॅटीस आहे ना, मंद आचेवर चांगलं शिजू द्यायचे. म्हणजे चांगलं एकदम छान मंद आचेवर त्यांना तळून घ्यायचं. हे आपले चिकन खिम्याचे पॅटीस रेडी झालेत. त्याच्याबरोबर सर्व करा चटणी. तर हे आपल्याला ही रेसिपी आपल्याला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा, आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद.